अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी एक गोष्ट आवर्जून करावी. कोणती? सांगते ऐका. अक्षय तृतीया आणि या दिवसापासून पुढे 11 शुक्रवार किंवा 21 पौर्णिमेला घरात भरभराटीचा कलश भरण्याची खास संधी आहे, ज्यामुळे घरात धन, सुख आणि समृद्धी येईल. होय, त्यासाठी काय करायचं तर स्वच्छ तांब्याचा किंवा सुगडाचा कलश घ्यावा. त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक आणि 5 रेषा ओढाव्या. कलशात मुठभर खडे मीठ, 11 किंवा 21 नाणे, लवंग, इलायची, गुंजा, गोमती चक्र आणि सुपारी टाकावी आणि वरती 50 किंवा 100 रुपयाची नोट ठेवावी. हा कलश भरल्यानंतर श्रीसूक्त 16 वेळा, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र असे प्रत्येकी 16 वेळा मंत्र जपावे. त्यानंतर श्री गणेश, देवी लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू यांची आरती करावी, ज्यामुळे हा कलश सिद्ध होतो. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार केलेला हा सिद्ध कलश घरात धन, आरोग्य, सौख्य आणि समृद्धीचा वर्षाव करतो. शिवाय ते कायम टिकून राहतं असं सांगितलं जातं. यंदा तुम्हीही हा उपाय नक्की करा आणि चमत्कार अनुभवायला विसरू नका. लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.